नमस्कार. मी अरविंद आठले. भाषा पुष्पमालिका जी चालू आहे सध्या, यातलं 86वं पुष्प आज मी आपल्या सर्वांसमोर सादर करतो आहे. प्रेमाने घ्या, छान ऐका, मनन करा. हे नुसतं ऐकून वाचून होणाऱ्यातलं नाही आहे आणि अगदी शेवटापर्यंत तुम्हाला नेऊ शकेल एवढी एक अशी याच्यामध्ये किमया आहे. तेवढं सामर्थ्य त्यात आहे. याच्यामागे जबरदस्त व्यक्तींचं तपश्चर्या केलेलं साधन आहे. तेव्हा सुरू करण्याआधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना मी वंदन करतो. त्यांचा आशीर्वादाने हे काम चालू आहे. त्यांच्या एका सत्शिष्याला सच्चिदाश्रम स्वामींना सांगितलेला हा ग्रंथ त्यांनी स्वतःच सांगितला आणि सच्चिदाश्रम स्वामींनी तो उतरून घेतला असा त्यांनी स्वतःच उल्लेख केलेला आहे. असे जे लोकोत्तर ग्रंथ असतात, विशेषतः गहन अशा विषयांवरचे, हे बहुतांशी त्यांच्या गुरूंकडून किंवा त्या परंपरेकडून त्यांच्या मुखात येतात आणि ते झरा झरा लिहून घेतात. असे साधक मी बघितले आहेत की ज्यांना वरून काहीतरी येतं, आतून स्फूर्ती येते आणि एक टाकी काव्य म्हणा, अभंग म्हणा, पटापट ते लिहून काढतात. याला स्वतःच्या तपश्चर्येचं सामर्थ्य पाहिजे, तप पाहिजे स्वतःच. तपाला फार मोठी किंमत आहे. तपाशिवाय काहीही होत नाही. आणि हे केल्यानंतर तुमची जी मानसिक बैठक होते, त्या परमेश्वराच्या रूपात तुम्ही विलीन होऊन जाता आणि ते लिहिणं असतं ते स्वतः परमेश्वरी असतं, ते तुम्ही लिहिलेलं नसतं. काही वेळा काही लोकांना भ्रम होतो की हे मीच लिहितो आहे आणि मग त्यावेळी त्यांची ती सगळी शक्ती नष्ट होते. हे मी अनुभवसिद्ध सांगतो आहे तुम्हाला. अनेक प्रकारचे साधक आपल्याला भेटतात. गेले 45 वर्ष होऊन गेली मी या क्षेत्रात आहे. अनंत वेगवेगळ्या प्रकारचे महाराज पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे साधक पाहिले, अनेकांच्या सहवासात अनेक ठिकाणी फिरलो. अतिशय उत्तम नावाजलेल्या ठिकाणी फिरलो आणि न नावाजलेल्या ठिकाणी पण फिरलो. देशाटन तुम्हाला खूप छान माहिती देत असते. त्या ठिकाणी जी जी काही शक्तिस्थानं असतात, शक्ती केंद्रस्थानं असतात, त्या ठिकाणी तुमची घेण्याची कुवत असेल, कर्षण करण्याची शक्ती असेल, तर तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. आणि ही कर्षण करण्याची शक्ती तुम्हाला उपासनी येते, शुद्ध भोजनाने, शुद्ध सहवासाने आणि गुरूंच्या सान्निध्यात ती येते. तुमच्या नशिबाने तुम्हाला गुरूचं सान्निध्य पाहिजे, प्रत्यक्ष सान्निध्य. गुरु हे अफाट ताकदीची व्यक्तिमत्व असतात. माझ्या आयुष्यात असे अनेक सत्पुरुष येऊन गेले. त्याचं वर्णन मी भेटलेल्या सत्पुरुषांमध्ये मी केलेलं आहे. त्याचे मी 5-6 भाग केले, वेगवेगळ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आणि मला त्यांच्यापासून काय मिळालं याचं वर्णन मी त्या भागामध्ये केलेलं आहे. तर असो, तो वेगळ्या वर्णनाचा विषय. आज तो विषय आपला नाही आहे. काल आपण सच्चिदाश्रम स्वामींच्या अंतरानुभव या पुस्तकातल्या पहिल्या समासाविषयी भेटलो. या समासामध्ये त्यांनी मंगलचरण, सर्वांना वंदन, आणि मग सत्शिष्य कशी लक्षणं असावी, ह्या क्षेत्राचा अधिकारी कोण, तो कसा असावा, त्याचं साध्य काय असावं, या सगळ्याविषयी आपण काल बोललो आहे. पहिला समास 63 ओवींचा आहे, असेच बाकीचे आहेत. आणि ह्या दुसऱ्या समाजामध्ये सुरुवातीला श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेव दत्त, गंगा भोगावती, गुरु नरसिंह सरस्वती, त्यांच्या चरणी माझी मती राहो पै, अशी प्रार्थना करून ते या समासाला सुरुवात करतात.
आपली मती सदैव आपल्या गुरूंच्या चरणी असावी. जो संसार आपल्या वाट्याला आलेला आहे आपल्या कर्मानुसार तो तर करायचाच आहे आणि तो आनंदाने करायचा आहे. आपले जे कोणी संसारातले साथी असतील, आपले आईवडील असतील, पत्नी असेल, मुलं असतील, भाऊ बहिणी असतील, मित्र असतील, हे सगळे संसारातले साथी आहेत आणि कोणत्या ना कोणत्या ऋणानुबंधाने त्यांचा आपला संबंध आलेला असतो. त्यामुळे ते तर सर्व आनंदाने करायचं आहे आणि त्याचबरोबर या शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. हे अध्यात्मशास्त्र मी म्हणजे कोण हे समजावून घेण्याला इतकं दुसरं सुंदर साधन नाही. मी म्हणजे देह नाही याची प्रत्यक्ष अनुभूती याच देही याचे डोळा तुम्हाला मिळू शकते असं हे साधन आहे. तेव्हा ते म्हणतात की चित्त देऊन ऐका वेड्या मुळानो, वेड्या लोकांनो तुम्ही वेडे आहात. काय करावं हे तुम्हाला समजत नाही, कसं करावं हे तर फार दूर राहील. पुढे चित्त द्या सज्जन वेड्या बोला, माझे वेबडे बोल तुम्ही ऐका. अहो ध्यानाहून ज्ञानाहून ध्यान विशेष कृष्ण सांगे अर्जुनास. ग्रंथ अनेक शोधाल सावकास तरी सिद्धांत. हा कुठल्याही ग्रंथात गेलात तरी ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे हे तुम्हाला आढळेल. ध्यान केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. पुस्तकी ज्ञान नाही. मी नेहमी ज्ञान म्हणतो तेव्हा ते पुस्तकी हा अभिप्रेत नसतो मला अर्थ. आणि योगा वाचून ध्यान नाही. युज जोडलं जाणे, परमेश्वरी शक्तीशी जोडलं जाणे, तेव्हाच ते ध्यान होतं. स्वतःला आपण विसरतो. तेव्हा अशा प्रकारे हा ग्रंथ मला स्वतः नरसिंह सरस्वती यांनी सांगितलेला आहे अशी कबुली ते या ठिकाणी देत आहेत. प्रसिद्ध केला हा अनुभव यात ध्यानादी प्रकार सर्व परी असती परी पाहिजे शुद्ध भाव आणि वैराग्य. पै वैराग्य असल्याशिवाय नाही. ती शक्ती वैराग्य तुमच्यात नसेल तर तुम्हाला पुढे सुद्धा उभं करणार नाही. सद्गुरू शोधण्याआधी आपण सत्शिष्य झालं पाहिजे, त्याशिवाय सद्गुरू नाही. आपण काही करू आणि संसारातल्या आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला सद्गुरू असावेत ही भाबडी कल्पना बहुतांशी लोकांची असते. ती अत्यंत चुकीची आहे. नेहमी ह्याची मी उपमा देतो की जिथे अमृत आहे तिथे तुम्ही काय चहा मागताय? अमृत मागा. तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. तेव्हा अभ्यास केल्याशिवाय मात्र हे प्राप्त होत नाही. कल्पांती प्राप्त होणार नाही जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही. म्हणून ज्ञानी हा आत्मतत्वाचा विचार करतो. आता ते सांगतात की आता हे कैसे अभ्यासावे ऐका तुम्ही एका भावे उशक्काली उठावे स्वस्थ चित्ते. शांत चित्ताने चांगली झोप घेऊन एकांतात उठावं, एकांतात अभ्यास करावा. गुरुसंप्रदाय हंसयोग आधी अभ्यासावा चांग एकाग्र चित्तासीही हे अंग योजिले. प्राणायामाचा अभ्यास करावा, हंसयोग करावा. हंसयोग हा अनुभवाशिवाय शब्दांनी समजणारा योग नाही. हा हंसयोग करायला तुम्ही शिका. श्वासावर नियंत्रण ठेवून श्वासावर लक्ष देऊन हा हंसयोग साधतो. सोहमचा हंसा होतो तेव्हा ते साधलं असं समजावं आणि मग शवासन करावं. शवासनाचं वर्णन मी मागे तुम्हाला सांगितलं. शवासनावर एक स्वतंत्र भाषण मी दिलेलं आहे. अर्धोन्मिलित दृष्टी करावी आणि मग आपल्या वृत्ती शोधाव्यात. आता शिखेपासून नखाग्र शिथिल करावं. सर्व अंग अत्यंत शिथिल करावं. पहिले प्राणायामाचा अभ्यास करावा आणि मग अंग अतिशय शिथिल करण्याचा अभ्यास करावा. शिथिल म्हणजे अगदी ज्यात जीव नाही. बोट उचललं तर पडेल खाली. प्रेताचं कसं आपण हात उचलला तर खाली पडतो, हात जीव नसतो.
तितकं तुम्हाला शिथिलीकरण जमलं पाहिजे. या शिथिलीकरणात प्रचंड शक्ती आहे. गजानन महाराजांची जी एक कथा सांगतात, त्यांनी रेल्वे थांबवली होती, तर हे शिथिलीकरणाचा अभ्यासाने साध्य होणार आहे. दुसरी एक कथा हनुमानाची सांगितलेली आहे. भीमाला शक्तीचा गर्व झाल्यानंतर एकदा हनुमानाने ठरवलं की याचा गर्व उतरवायचा. म्हणून भीम रात्रीत चालला असता हा म्हातारा वानराचं रूप घेऊन वाटेत आडवा पडला. शेपूट त्या वाटेमध्ये ठेवली. भीमाला मोठा राग आला. हे काय चाललंय? मी एवढा चाललो आणि तू माझा रस्ता अडवतो, तुला मी ओलांडून कसं जाऊ? तेव्हा ती शेपूट पहिले बाजूला कर. तेव्हा ते वानर म्हणलं की नाही रे बाबा, मी म्हातारा झालो, हे शेपूट उचलण्याची सुद्धा मला ताकद नाही. तू तुझ्या हाताने का नाही उचलून ठेवत? तुझा अडथळा तूच दूर कर. आणि भीमाला असा लीलया करायला गेला. ते शेपूट काही उचले ना. कितीही ताकद लावली तरी ते शेपूट काय उचले ना. मग त्याला लक्षात आलं की ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आणि आपला शक्तीचा जो अहंकार आपल्याला आहे, हा अहंकार घालवण्यासाठी ही व्यक्ती आलेली आहे. आणि मग तो त्याला शरण गेला. ही कथा, या ज्या कथा आहेत, या बोध घेण्यासारख्या आहेत. त्याच्या मागचं तत्व काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शिथिल जेव्हा तुम्ही शरीर करता तेव्हा तुमचं बोट तुम्हालाच काय, इतरांनाही कुणाला उचलता येणार नाही, इतकी त्याच्यामध्ये ताकद असते. गुरुत्वाकर्षणाचंच नाहीसं झालं तुमचं. गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला हात उचलता येतो, हात खाली घेता येतो. हे गुरुत्वाकर्षण नष्ट झालं तर कठीण आहे. आता आपण सांगतो चंद्रावर किंवा इतर ग्रहामध्ये गुरुत्वाकर्षण कमी जास्ती असतं, त्याप्रमाणे हालचाली होतात. ही जी यानं असतात याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. त्यांना गुरुत्वाकर्षण रहित झाल्यानंतर कसं हालचाल करावी. तेव्हा ते म्हणतात की सर्वांग शिथिल ठेवून अर्धोन्मिलित नेत्र करून बाहुदंड प्रमाण तत्वदृष्टी हंसयोगे एकाग्र चित्तस्वस्थ झालेवरी अंतरंगात उभयवृत्त्या बोलत रूप भाषणे. त्यामुळे या आतल्या ज्या वृत्ती आहेत, आपलं मनाच्या या सगळ्या वृत्ती आहेत, त्या शांत थंड झाल्या पाहिजे. शिथिल सगळं शरीर झालं पाहिजे. आणि माझ्या शरीराला मी साक्षी म्हणून पाहेन, ही भूमिका असली पाहिजे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तुकारामांनी सुद्धा हेच वर्णन केलेलं आहे. पूर्ण म्हणजे ब्रह्म, मी हा पूर्ण ब्रह्म आहे, ही खूण आपल्याला पटली पाहिजे आपल्या अनुभवाने. आणि मग ब्रह्म ही स्थिती आल्यानंतर देहाची स्थिती जड होईल. मागे मी योगनिद्रेचा वर्ग घेतला होता. योगनिद्रेचं भाषण आजही यूट्यूबवर आहे, तुम्ही ऐका. अनेक लोकांना हा अनुभव आला की त्यांचं अंग अतिशय जड होतं आणि नंतर मात्र प्रचंड उत्साह येतो. हा अनुभव अनेक लोकांनी त्या यूट्यूबवर लिहून ठेवलेला आहे. तेव्हा मुखापासून पादापर्यंत सर्व अवयव साक्षी व्हायचं. साक्षीत्वाने हे अवयव पाहायचे. डोळे बंद केले आणि पायाच्या अंगठ्यापासून, उजव्या पायाच्या अंगठ्यापासून एक एक अवयव पाहत 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 सर्व वृत्ती नष्ट करत 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 वर यायचं आहे. आणि याची खूण म्हणजे तुम्हाला ग्लानी येईल. अंग जड होणं म्हणजे ग्लानीच आहे. ज्याला हे साध्य झालं त्याला लक्षात येईल. नुसता तुमचा 1, 2, 4, 10 अनुभवात नाही होते. याला वर्षानुवर्षाचा अभ्यास आहे. मी 2 वर्षे अभ्यास केल्यानंतर हे मला साध्य झालं. तेव्हा सुषुप्तीच्या अवस्थेत जाल, अंग जड होईल. ही सुषुप्ती अवस्था नंतर काढावी लागते. जड अंग असलेल्यानंतर ढिलं करावं लागतं. पुन्हा आपल्याला व्यवहारावर यावं लागतं. आणि हे करण्याचे उपायसुद्धा या समासामध्ये दिलेले आहेत. तेव्हा दुसऱ्याचा देह पाहतो असा स्वतःचा देह पाहावा आणि अवयव ध्यान करावं.
नखापासून पायाच्या अंगठ्याच्या नखापासून वर शिखेपर्यंत म्हणजे शेंडीपर्यंत म्हणजे वरच्या टाळूपर्यंत, टाळू आणि त्याच्यावर सहस्रार चक्र ज्या ठिकाणी आहे, अत्यंत दृढ असा निश्चय यावेळी करावा लागतो. साध्या माणसाचं हे काम नाही. ज्याचा निश्चय अत्यंत दृढ आहे तो कुठेही घाबरणार नाही, ज्याच्या मनात भीतीचा लवलेश नाही आणि ज्याचा गुरुवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे, त्या श्रद्धेनेच तो तारून जाईल या ठिकाणी. हे तुम्हाला वाटते तितकं सोपं नाही आहे. एक तर प्रचंड कुंभकाचा अभ्यास करावा लागतो. माझा स्वतः मी कुंभकाचा अभ्यास अनेक वर्ष केला. 1, 4, 2 हे पूरक रेचक कुंभक याचं जे काही प्रमाण आहे, पूरक 1, कुंभक 4, रेचक 2 असं सर्वसामान्य प्राणायामाचं प्रमाण आहे. ते यातला मधला जो कुंभकाचा भाग आहे हा हळूहळू वाढवत नेऊन मी 1:32 पर्यंत गेलेलो होतो. म्हणजे एक प्राणायाम साधारणपणे पूर्ण प्राणायाम 5 मिनिटं चालतो. प्रचंड शक्ती तुमच्यात येते त्या ठिकाणी, लोहासारखं तुमचं शरीर होऊन जातं. परंतु गुरुच्या सानिध्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हा प्रयत्न करू नका. प्राणायाम हे दुहेरी हत्यार आहे. ते जेवढं चांगलं आहे तितकंच वाईट आहे, हे मी तुम्हाला आधी सांगतोय. हे वाचून कोणी तुम्ही करू नका. मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय काय असावं, काय असतं. तेव्हा आतले कंठापासून पुढे निरनिराळे जे चक्र आहेत आपली, या चक्रांचाही अभ्यास यात अनायासे होतो. मूलाधारापासून सहस्रारापर्यंत. योगनिद्रा तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला हे सर्व लक्षात येईल की हे नक्की काय आहे. योगनिद्रेमध्ये जसं अवयव ध्यान असतं तसं यामध्ये प्राणध्यान असतं. आपला प्राण ह्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये एकत्रित करून तो हळूहळू एक एक अवयवातून वर नेण्याचा हा अभ्यास आहे, अमनस्क योग. आणि मग आपला देह शववत आपल्याला दिसतो, प्राण शरीरातून बाहेर येतो. आणि मग आपल्याला पहिला आपला जडदेह दिसतो, त्यानंतर कारणदेह दिसतो, महाकारण देह दिसतो. हे सगळे जे देहाचे 4 भाग आहेत, हे सगळ्या देहांचा तुम्हाला अनुभव येतो. आणि या प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या तत्वांचा अभ्यास तुम्हाला होतो. हे समजावून सांगणं कठीण आहे. शब्दात ते मलाही शब्दबद्ध करता येत नाही, ते अनुभवावंच लागतं. मी शब्दाने सांगून तुम्हाला ते समजणार आहे. परंतु ही सगळी जी तत्त्वं आहेत, ह्या सर्व तत्वांचे वेगवेगळे अनुभव यात येतात, एवढंच मी तुम्हाला सूचित करू इच्छितो. याला अमनस्क योग. आणि यामध्ये सत्वरजतमादिक त्रिपुटी नष्ट होतात. उत्पत्ती स्थिती लय हे सर्व नष्ट होतं. तुम्ही ब्रह्माच्या स्थितीत जाता. तसं म्हटलात तर एक प्रकारे हा समाधीचा अनुभव आहे. कारण तुम्ही स्वतःला विसरलेले असता. स्वतःला विसरले की आपण आपल्या आधिव्याधी विसरलो. आधिव्याधी विसरून जो जातो त्याला ती अवस्था येणारच आहे. मन जिथे नाहीसं होतं, आपण कोण याची अनुभूती ज्या ठिकाणी येते. मी म्हणजे हे शरीर नाही, अहम ब्रह्मास्मी, अहम दचभूत संगा, ही अनुभूती या ठिकाणी येते. आणि मग अंतर्ध्यान कसं करावं हे आपल्याला समजतं. अज्ञान नष्ट होतं. सद्गुरूची प्राप्ती व्हायची असेल तर देवाशी अहर्निश देवाचं भजन, पूजन आणि तप करावं असं शास्त्र सांगतं. भजन म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणे.
मी विठ्ठलाचं भजन करतो म्हणजे काय व्हायला पाहिजे? हो, मी विठ्ठलाशी एकरूपच व्हायला पाहिजे. तुका झालासे विठ्ठल, मग तो तुकाराम शिल्लक राहत नाही, त्या जागी तो विठ्ठल असतो स्वतः. तर ही स्थिती या क्रियेमध्ये तुम्हाला येईल आणि मनातली सर्व भीती पूर्णपणे नष्ट होईल. तुम्ही स्वयंप्रकाशित आहात हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाला जो ऑरा असतो, हा ऑरा या ठिकाणी दिसतो. आपले जे वर्णभेद आपल्यामध्ये मानलेले आहेत शास्त्राने, हे वर्ण म्हणजे आपल्या ऑराचा रंग असतो आणि हा तुम्ही कोण आहात याचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऑऱ्याच्या रंगामुळे होईल. अशा प्रकारे हा अंतराचा अनुभव म्हणून अंतरानुभव, अंतरंगाचा अनुभव, मी म्हणजे कोण याचा अनुभव, त्रिपुटीचा नाश कसा होईल याचा अनुभव, आणि हे कसं करावं हे यात शिकवलं आहे. आणि त्याबरोबर हेही सांगितले, गुरुचा प्रसाद असल्याशिवाय हे जमत नाही. होईल श्री गुरुप्रसादे करुण ऐका साधक हो. गुरुचा प्रसाद आवश्यक आहे आणि गुरुचा प्रसाद आवश्यक असेल तर आपल्याला स्वतःला गुरुरूप व्हावं लागतं, स्वतःला सत्व विसरावं लागतं, गुरुमध्ये सम्मिलित व्हावं लागतं, स्वतःच्या देहाचा देहभाव नष्ट करावा लागतो. आणि शेवटी जी आपण सर्व नावं घेतो, आपण वेगवेगळी नामं आपण म्हणतो, ही सगळं काय आहे? ही ईश्वराची सेवा आहे. परी सर्व नामांचा एकची अर्थ ईश्वराची सेवा यथार्थ करावीच, प्राप्त व्हावा परमार्थ म्हणून. या परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून हे सगळं करायचं आहे. परमार्थ म्हणजे काय? पूर्ण सृष्टीची रचना, सृष्टीचं ज्ञान, परमस्वरूपाचा ज्ञान, हे प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा परमार्थ आहे. आणि मग शेवटी ते म्हणतात, असो या सर्वात्म्यासी माझे नमन, श्री नरसिंह सरस्वती वंदून, गंगा भोगावती वरी राहो मन, म्हणे सच्चिदाश्रम. इति श्री अंतरानुभवे द्वितीय समासाः समाप्ताः. यातलं जेवढं सांगता येण्यासारखं आहे तेवढंच मी सांगितलं आहे. हाही 63 ओव्यांचा दुसरा समास आहे. जे सांगणं शक्य आहे, जे सांगणं योग्य आहे तेवढंच सांगितलं. जे सांगणं योग्य नाही ते मी सांगितलेलं नाही. ते केवळ अधिकारी व्यक्तींनाच सांगितलं जाऊ शकतं. सर्वसामान्यांचा हा अधिकार नसतो. आपल्याला वैराग्य नसतं आलेलं. मुख्यतः साध्या विवेकाने सुद्धा आपण वागत नाही. राग लोभ द्वेष मदमोह मत्सर या षड्रिपुना आपण सोडू शकत नाही आणि तरी आपल्याला अध्यात्म पाहिजे असतं. कशी चुकीची अपेक्षा आपण करतो. एखाद्या ढ माणसांनी पेचणीला शिकवण्याचा मला अधिकार प्राप्त व्हावा असं म्हणण्यासारखं हे आहे. तेव्हा अनादर या शास्त्राविषयी ठेवू नका, भलत्या कल्पना ठेवू नका. हे काय आहे एवढं सांगण्याचा माझा हेतू आहे. हे तुम्हाला प्राप्तच व्हावं असा हेतू नाही. गेल्या अनेक वर्षात मला एकही विद्यार्थी असा भेटलेला नाही की ज्याला हे शिकवावं. योगनिद्रापर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे तुमचा अधिकारच पाहिजे. तर आज असा हा दुसऱ्या समासाविषयी थोडक्यात आपण बोललो आहोत. पुढचा समास पुढच्या वेळी. नमस्कार. गोड मानून घ्या, राग धरू नका. जिथे जे योग्य आहे तिथे कान धरणं योग्य आहे असं मला वाटलं, तिथे मी धरलेलं आहे. तर त्याबद्दल माफ करा. भेटू.